नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबवण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र आणि पनवेल तालुक्यात 1 लाखाहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात आमदार प्रशांत ठाकूर यांना आशीर्वाद देण्यासाठी लाडक्या माता बहिणी सरसावल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, PRP आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांना प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवडून आणण्यासाठी महिला सज्ज झाल्याचे प्रचार रॅलीत अधोरेखित होते. विचुंबे आणि पळसपे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आंबिवली, वांगणी, लोणिवलीवाडी, लोणिवली, पाली, मोहोचापाडा, मोहो, चिखले, शिवकर, उसरली खुर्द, देवत या गावांमध्ये झालेल्या प्रचारार्थ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल महापालिकेच्या वतीने खारघरमध्ये उत्सव चौक ते तवा हॉटेल विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार खारघरमध्ये उत्सव चौक ते तवा हॉटेल दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असणारा कचरा, राडारोडा, झाडांच्या वाळलेल्या फांद्या, गवत काढून साफसफाई करण्यात आली. महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग अ खारघरमध्ये उत्सव चौक हा मुख्य चौक असून येथील स्वच्छता राखण्यात आयुक्त महोदयांनी प्रभाग समिती खारघरला निर्देश दिले होते. या निर्देशानुसार उत्सव चौकापासून ते तवा हॉटेल दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत घनकचरा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा असणारा कचरा, राडारोडा, झाडांच्या वाळलेल्या फांद्या, गवत काढून साफसफाई करण्यात आली. याआधी मागील आठवड्यात रस्त्याच्या दुतर्फा बाजूची साफसफाई करण्यात आली होती. या स्वच्छता मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त स्मिता काळे आणि प्रभावी अधीक्षक जितेंद्र मडवी यांनी विशेष परिश्रम घेतले. उल्वेमधील जावळे गावातील रात्री श्री हनुमान सुपरमार्केटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन 4घांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाला होता. या घटनेतील मृत रमेश भाटी याने त्याच्या किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी अवैधरित्या आणि बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा साठा निष्काळजीपणे हाताळला. परिणामी या ठिकाणी आग लागून सिलेंडरचा स्फोट होऊन सदर दुर्घटना झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे उल्वे पोलिसांनी या दुर्घटनेतील मृत किराणा दुकान मालक रमेश भंवरलाल भाटी याला जबाबदार धरून त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन लोकल ट्रेन कॉरिडॉरच्या बोगद्यात रूळ टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्जत पनवेल रेल्वे प्रकल्प हा मुंबईच्या अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3च्या अंतर्गत येतो आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पाचे काम सध्या 56% पूर्ण झाले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकल्पात 5 स्थानकांसह नवीन मार्गाची लांबी सुमारे 29.6 किलोमीटर आहे. संपूर्ण मार्गावर 3 बोगदे असून 2 रेल्वे उड्डाणपूल, 44 मोठे आणि छोटे पूल, 15 पुलाखालील रस्ते आणि 7 रस्त्यांवरील पूल असणार आहे. तसेच डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या बोगद्यामध्ये 2 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा संपूर्ण मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील 7ही मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रभावी पोलिसिंग करावे, अशा सूचना पोलीस निवडणूक निरीक्षक स्वप्नील ममगाई यांनी दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अनुषंगाने निवडणूक तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीत जिल्ह्यात पुरेसे मनुष्यबळ तैनात ठेवावे, त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा. मतदान केंद्रावर जाताना येताना पोलिंग पार्टी रवाना होतील तेव्हा त्यांच्याबरोबर पोलीस कर्मचारी असावे. जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता, कायदा आणि सुव्यवस्था यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सर्व अंमलबजावणी संस्थांनी त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य प्रामाणिकपणे बजवाव्या, असा पोलीस निवडणूक निरीक्षक स्वप्नील ममगाई यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले. बैठकीदरम्यान संवेदनशील मतदान केंद्रांबाबत चर्चा करण्यात आली. निवडणुकीच्या पूर्वतयारीचे सर्व घटक तपासण्यात आले आणि संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपन्न होणार असून रायगड जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांनी, नौका मालकांनी, नौकेच्या तांडेल, नौकेचे खलाशी, ओली आणि सुकी मासे विक्री करणाऱ्या महिला भगिनी, जाळे विणणारे मच्छीमार, हाताने मासे पकडणारे मच्छीमार, गावातील सर्व मत्स्य संवर्धक आणि जलाशयात मासेमारी करणारे सर्व मच्छीमारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघवारे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय संजय पाटील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भविष्यात आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणूनच काम करणार आहोत. मात्र जो पक्ष आम्हाला सत्तेत समान वाटा देईल त्या पक्षालाच आम्ही सहकार्य करू, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाहीर केले. शेलगरमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला एकही जागा न दिल्याने काँग्रेसमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. त्यामुळेच काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रायगडमध्ये काँग्रेसची मते ही निर्णायक असून पक्षश्रेष्ठी खास करून जिल्हाध्यक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी घरत यांनी वरिष्ठ पातळीवरून जोपर्यंत लेखी स्वरूपात नक्की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे पक्षाच्या पत्रावर लिहून येत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे निवडणुकीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून आठवडाभर शाळांच्या सलग सुट्टीमुळे माथेरान पर्यटन स्थळावर दररोज पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट पर्यटकांनी गजबजलेली दिसत आहेत. मोटर वाहनांना बंदी असल्यामुळे वाहन वर्दळीचा प्रश्नच नाही. हॉर्नचा कर्कश आवाज नाही. कुठेच प्रदूषण नाही. एक प्रदूषणमुक्त पर्यटन स्थळ म्हणून माथेरान नावारूपाला आले असल्याने पर्यटक माथेरानला पसंती देतात. इतर पर्यटन स्थळांपेक्षा आपला वेगळा ठसा या पर्यटन स्थळाने उमटवला आहे. घनदाट उंच झाडी, लाल मातीचे रस्ते ही माथेरानची खरी ओळख. ॲमेझॉनच्या जंगलाची प्रचिती येते असे घनदाट जंगल. या पर्यटन स्थळावर फिरण्याचा एक वेगळाच अनुभव पाहावयास मिळतो. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देतात. पावसाळ्यामध्ये पर्यटकांनी माथेरानला तुफान पसंती दिली होती. तशीच पसंती हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पाहावयास मिळेल अशी चिन्हे आहेत.